या सत्कार समारंभी सर्वांनी सत्कार स्वीकारून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा होत आहे। अतिशय तळागाळातील आणि आपल्या या खेड्यापाड्यातील मुलींना आपल्या देशाचं नाव अगं जगामध्ये गाजवलं आहे आणि शेवटचा संघ नेपाळ सोबत अतिशय चांगल्या पद्धतीने कामगिरी करून आपल्या या भारत देशाला खो खो स्पर्धेमध्ये पहिलंच विश्वकप या ठिकाणी भारताला जिंकून दिलेला आहे। ती आदर्श आपल्याच तालुक्यातील आपल्या गावाशेजारी चाइल्ड प्रायमरी स्कूलचे अध्यक्ष प्राचार्य सर्व आलेले शिक्षक स्टाफ आणि आलेले पालक मित्रमैत्रिणींनो, तर आज शाळेला सुट्टी असताना सुद्धा तुम्ही एवढा चांगला कार्यक्रम अरेंज केला, तर शरदजी गिराम सर तुमचं खरं तर थँक्यू। कारण की रात्रीच आम्ही एवढं लेट तुम्हाला सांगितलं आणि एवढं लेट सांगून सुद्धा तुम्ही एवढी चांगली तयारी केली आणि जे मला तुम्ही आज गिफ्ट दिले तर ते खूप छान आहे। आणि आज विद्यार्थी नाहीत पण मी सर्व स्टाफला एवढे सांगेल की तुमच्या शाळेमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर खेळाची आवड तुम्ही निर्माण केली पाहिजे त्यांच्यामध्ये, जेणेकरून ते भविष्यातले आपलेच गोल्ड मेडलिस्ट असतील, ऑलिम्पियन्स असतील आणि अभ्यासात पण तेवढा त्यांचा कल राहिला पाहिजे। कारण की नुसतं खेळून किंवा नुसतं हे करून चालणार नाही, कारण की खेळाबरोबर अभ्यास पण करता आला पाहिजे नाही। कारण की जर आपली शैक्षणिक पात्रता नसेल तर आपण खेळामध्ये पण पुढे जाऊ शकत नाही। आणि माझ्या आईवडिलांनी जसं मला सपोर्ट केला खेळासाठी, तर आता बरेचसे पालक पण आले, तर मी त्यांना सांगू इच्छिते की तुम्ही सुद्धा तुमच्या पोरांना सपोर्ट केला पाहिजे ना खेळताना। कारण की तुम्ही जर त्यांना फ्रीडम दिला नाही तेवढा तर ते पुढे जाऊ शकत नाही। जसं की घरच्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला बोलले की तुला पाहिजे ते करिअर तू करू शकतेस, तसं त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, तो विश्वास मी आज सार्थ केला आहे। आणि आज ठिकठिकाणी माझा गुणगौरव केला जातो माझ्या आईवडिलांचा। आणि आज केस तालुक्यामध्ये सुद्धा तुम्ही सर्व शाळेमध्ये बोलवून माझा सत्कार समारंभ करताय आणि आज सुद्धा या ठिकाणी शाळा नसताना हा कार्यक्रम केला। खरं तर विद्यार्थी असे तर खूप बरं झालं असतं, पण आता त्यात आमची चूक झाली म्हणायची, कारण की सुट्टी असतानाच आम्ही तुम्हाला हा कार्यक्रमची आज तारीख दिली, तर त्याबद्दल थोडं क्षमस्व। पण एवढा चांगला कार्यक्रम अरेंज केला आणि तुम्ही तुमच्या मुलांना चांगला सल्ला द्याल हीच अपेक्षा ठेवते आणि थांबते। धन्यवाद।